आता थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, सर्वत्र आपण बघतोय की मतदानाला सुरुवात झाली अगदी सकाळी सकाळी। आता की तागी दृश्य आपण बघितली, अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले, साताऱ्यामध्ये उदयनराजे मतदानासाठी पोहोचलेत। कोल्हापूरकरांचा कसा प्रतिसाद दिसतोय शेखर? गुरु, आपल्याला माहित आहे की राज्यात सर्वाधिक मतदान जे होतं नेहमीच त्या ठिकाणी कोल्हापूर अग्रेसर असतं। जवळपास 70 ते 75% लोकसभेचं मागील मतदान या ठिकाणी पार पडलं आणि आज सुद्धा तोच उत्साह सकाळपासून कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। आपण जर ही रांग बघितली तर सकाळी 7 वाजल्यापासूनच अशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या अनेक मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीने रांगा लावून खरं तर मतदार जे आहेत ते मतदान करताना पाहायला मिळतात। कोल्हापूर नेहमीच मतदानामध्ये अग्रेसर राहिलेला आहे। 75% मतदान जे आहे ते होत आलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आता देखील बघितलं तर ह्या रांगा लागलेल्याच पाहायला मिळते। काही नागरिक आहेत, त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आज लोकशाहीचा उत्सव आहे खऱ्या अर्थानं। काय बघून आपण या ठिकाणी आता मतदान करणार आहात? कोल्हापूर जिल्ह्याचा विकास याला आम्ही प्राधान्य देतोय, तर त्याच्यासाठी आम्ही सकाळ सकाळी मतदानाला आलेलो आहे। या ठिकाणी एक तरुण मुलगी देखील आहे, पहिलंच मतदान यावेळी असणार? हो, फर्स्ट टाइम वोटिंग आहे माझं। काय विचार करून तू आलेली आहेस? कोणाला कशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये आपला खासदार निवडून देण्यासाठी काय नेमक्या अपेक्षा घेऊन या ठिकाणी तू आली? अपेक्षा म्हणजे पूर्ण सगळ्या सिटिझनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत, एवढंच मत आहे। नक्कीच। खरं तर गुरु, बघितलं तर हे रांग पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो। कोल्हापुरातील ज्या ठिकाणी शाहू छत्रपती महाराज हे मतदान करणार आहेत, पूर्ण छत्रपती घराणं जे या मतदान केंद्रावरती मतदान करणार आहेत तिथली ही दृश्य आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लावून अक्षरशः लोक जे आहेत ते मतदान करताना पाहायला मिळतात। खरं तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 19,21,000 इतकं मतदान जे आहे ते या मतदारसंघामध्ये आहे आणि तेच मतदान जवळपास अर्थात जसं राजेंचं मतदान हे कोल्हापूरमध्ये होणार आहे शेखर, तसंच राजेंचं मतदान हे साताऱ्यामध्ये सुद्धा पार पडलेलं आहे आणि अर्थातच त्या लढतीची सुद्धा उत्सुकता आहे।